गाईज, तर हा आहे माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आणि आज आम्ही करणार आहोत आमच्या कॉलेजची टूर. कारण आम्ही दुसरीकडे कुठे जात नाही, आम्ही फक्त असतो कॉलेजमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं कॉलेज दाखवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर हा आहे आमच्या कॉलेजचा एंट्रन्स. आमची वॉचमॅन आमची वॉचमॅन तर हे आहे आमचं कॉलेजचा पहिला रूम. ओके, हा पहिला रूम आहे. म्हणजे असं एकदम आर्किटेक्चर एकदम इंग्रजांच्या काळातलं जसं असतं ना, एकदम काय बोलू शकतो आपण त्याला, प्राचीन, एकदम प्राचीन असं आहे आर्किटेक्चर. आणि आता हे जे सीट्स आहेत ते एकदम अरेंज दिसत आहेत, कारण इथे एक्झाम होते MBBSची सध्या, म्हणून इथे सगळं नीट दिसतं आहे. तर आता आपण जाऊया आपल्या सेकंड क्लासरूम बघायला. आपण लय हळूहळू चाललो आहे रे, पटापट केलं पाहिजे आपण. सो दिस इज क्लासरूम नंबर 2. हा आमचा क्लास आहे. दिस इज 4th इयर क्लासरूम, ऑफिशियल 4th इयर क्लासरूम. बेंचेस बघा, तुम्ही समजू शकता. सगळीकडे वेगवेगळे बेंचेस आहेत. आणि हा आमचा प्रोजेक्टर आहे. हा आमचा प्रोजेक्टर आहे जो आम्ही लावतो आणि आम्हाला प्रोजेक्टरवरती शिकवतात. आम्ही खूप ॲडव्हान्स आहे ना म्हणून. हा आमचा कॉरिडोर आहे, इथे मामा लोक बसतात वगैरे. त्यानंतर आपण जाऊया वरती जाऊया आपण. आता आम्ही सेकंड फ्लोअरला चाललो आहे. काय ना कप्पा तिथे सुरंग आहे. हां, ते आपण नंतर दाखवूया. आता आपण पहिले आपले हे दाखवूया, काय क्लासरूम्स. खाली ना लोक येतात खूप सारी. अरे पायऱ्या किती. तर हे स्टेप्स आहेत आमच्या. सेकंड फ्लोर पुरानी हवेली जैसा है लेकिन अच्छा है, जैसा भी है मेरा है, टेढ़ा है पर मेरा है, असं आम्ही मानून आमच्या कॉलेजला गोड मानून घेतो. फर्स्ट फ्लोर आहे. फायनली थर्ड फ्लोअर नाही आहे, हा सेकंड फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोर आहे. हां सॉरी, फर्स्ट फ्लोअर आहे, फर्स्ट फ्लोअर. आणि जसं की प्रत्येक कॉलेजमध्ये कसं असतं की आम्ही बाहेर पडलो आणि आमचं कॉलेज एकदम सुंदर दिसायला लागलं, तसा काहीचा सीन आहे आमचा. आम्ही एवढे 3 वर्ष काढले आमच्या कॉलेजमध्ये आणि आत्ता रेनोव्हेशन चालू झालं आमच्या कॉलेजचं. आणि आता आमचं 4th इयर चालू आहे, म्हणजे आम्ही आता पुढच्या वर्षी पासआउट होणार. तर आमचे जे येणारे ज्युनियर्स आहेत, ऑफकोर्स त्यांना एक चांगलं कलर वगैरे करून मस्त फाउंडेशनला देखील होऊ देखील. इकडे पण बेंचेस नीट लावले, कारण इकडे पण MBBSची एक्झाम होते म्हणून. हा जो क्लासरूम आहे, हा पाठी दिसतोय तुम्हाला, हा पाठी हा आहे ना, हा 3रा क्लासरूम आहे. आणि हा जो आहे इकडे दिसतोय, हा इकडे, हा 4था. असे 4 क्लासरूम आहेत, खाली 2 आणि वरती 2. आणि आता आपण जाऊया सेकंड फ्लोअरवरती, म्हणजे तिथे एकदम बंदच असतं, पण आज जाऊया कारण आज दिसतंय, उघडा दिसतोय, काम चालू आहे म्हणून. तर तिथे पुरा खंडर आहे, आपण बघूया. चांगलं आर्किटेक्चर होतं. चला, पडल वगैरे. इकडे पूर्ण असा अंधार आहे. इथे ॲक्च्युली कम्युनिटी हेल्थ लॅब आहे, होती म्हणजे आता नाही आहे, भरपूर वर्ष झाली असेल, माहीत नाही. पण आम्ही जेव्हापासून आलो तेव्हापासून तर नाही आहे इकडे. आम्ही कधी आलोच नाही आहे. ते कधी होती आणि कधी बंद पडली ते आम्हाला काय माहिती नाही. आणि इकडे हे टेरेस आहे. छान आहे, थोडंसं मोकळं वाटतं आपलं. सगळी हरियालीच येते. आम्ही इथे 3 वर्षात ना, आता मी तरी 3ऱ्यांदा वगैरे आली असेल. इथे वरती मोस्ट ऑफ यायला अलाउड नाही आहे, बंद असतो नेहमी, दरवाजा नेहमी बंद असतं.
तर आता मी तुम्हाला दाखवते आमची सिक्रेट रूम. सिक्रेट म्हणजे अशी काही सिक्रेट नाही आहे, पण मोस्ट ऑफ आम्ही तिथे जातो, तिथे अभ्यास करतो. म्हणजे जेव्हा एक्झाम असते तेव्हा हम हमारे हक रखे किसी को आने नहीं देते. हाँ. आम्ही रील्स करतो, व्हिडिओज करतो. हाँ. सिक्रेट खुफिया. हां, तर तिकडे मोस्ट ऑफ कोण येत नाही. फर्स्ट फ्लोअरवरतीच आहे. आएंगे तो हम आने नहीं देंगे. हां, तर आता सगळीकडे काम चालू आहे, म्हणून सगळीकडे वर्कर्स वगैरे आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ द रूम्समध्ये आम्ही जाणार नाही, कारण आमची फाउंडेशन लॅब, परत फाउंडेशन लॅब आणि त्याच्यासमोरची परत एक रूम, तिकडे पण वर्कर वगैरे, तर आम्ही तिकडे जात नाही. तर फक्त आता आम्ही तुम्हाला आमची म्हणजे जिकडे आम्ही रील्स वगैरे बनवतो, अभ्यास वगैरे करतो ते दाखवतो. तर आमचं कॉलेज एकदम आता तुम्हाला असं वाटत असेल की काय दाखवते, पण ट्रस्ट मी जेव्हा बनेल ना हे भारी दिसणार आहे. ठीक आहे, सो डोंट अंडर एस्टिमेट आवर कॉलेज. तर आता मी आले आहे आमच्या फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनीमध्ये. म्हणजे ही बाल्कनी अशी काही खास नाही, सगळीकडे शेवळ वगैरे झालं आहे, तरी पण ठीक आहे, नावाला आहे आपली. कबाड, सगळीकडे कबाडच ठेवलं आहे यार, सगळीकडे कबाड ठेवलं आहे. म्हणजे मला ही आयडिया आली नव्हती फर्स्ट इयरमध्ये, जेव्हा चांगलं कॉलेज होतं की आपण टूर वगैरेचा व्हिडिओ, कारण मी माझं चॅनलच नव्हतं, आत्ता उघडलं आहे मी चॅनल, त्यामुळे आता मी तुम्हाला आमची टीचर्स रूम दाखवणार आहे, म्हणजे ऑफिस बाहेरूनच दाखवणार आहे. बिकॉज तिकडे जाण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. फक्त काम असेल आम्ही खूप टाळतो तिथे जायला, बिकॉज तिकडे सगळे टीचर्स बसलेले असतात. आणि समजा आपण काय चुकी केली असेल ना, तर आपली चुकी एक टीचर जर आपल्याला हे करत असतील ना, ओरडत असतील, तर तिकडे हमारे में इतना दम है कि सबसे ज्यादा हम ही जाते हैं. एक टीचर ओरडत असेल ना, तर मग तिकडे गेल्यावरती तुमचा एकचा जो ओरडा आहे तो 5x होणार, एवढं तर नक्की आहे. त्यामुळे आम्ही टीचर्स रूममध्ये, ऑफिसमध्ये जाणं मोस्ट ऑफ टाळतो. तर मी तुम्हाला एकदम सिक्रेटली म्हणजे दाखवणार, जर त्यांनी बघितलं की मी व्हिडिओ वगैरे बनवते तर ओरडतील मला. ॲक्च्युली गेले होते तिकडे टीचर्स रूमच्या इथे, पण तिथे 2-3 टीचर्स बसलेले आहेत. परत जर मी व्हिडिओ शूट करताना बघितलं असतं, त्यांनी मला विचारला असता प्रश्न की काय करतेस वगैरे. तर मी तुम्हाला फक्त एक कॉरिडॉरमधनं दाखवते प्रिन्सिपल ऑफिसचं कुठून हे आहे ते. हे आमचं प्रिन्सिपल ऑफिसला जायचं इकडनं रस्ता आहे, आणि आमचं प्रिन्सिपल ऑफिस आहे इकडे, हे वालं प्रिन्सिपल ऑफिस आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते, स्नेहाचं नाव आहे अँटी रॅगिंग कमिटीमध्ये. आता पुढच्या वर्षी आम्ही पासआउट होणार आहे, तर एक मेमरी राहील दाखवलेली, म्हणून मी दाखवते. इकडे स्नेहाचं नाव, स्टुडंट फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह अँटी रॅगिंग कमिटी, कॉलेज ऑफ नर्सिंग. आमच्या कॉलेजचं एक कधी बनवलं त्याचं लिहिलेलं आहे सगळं. तर फर्स्ट आहे ना, ही जी बिल्डिंग आहे ना, ही फॉर वुमेन अँड चाइल्ड म्हणजे होती, एक प्रकारे आपण वॉर्ड बोलू शकतो होता. त्यानंतर ती कन्वर्ट केली कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये. आत्ताच आम्ही हा जो सगळं लिहिलेलं आहे ना हिस्ट्री, ते आम्ही वाचली. तर हे जे बांधलं होतं 15 मार्च ऑफ 1892ला ही बिल्डिंग बनवली होती, आणि आता चालू आहे 2025. म्हणजे आता मला कॅल्क्युलेट करावं लागेल, आय एम नॉट गुड हे तुम्ही कॅल्क्युलेट इन करा आणि कमेंट कॅल्क्युलेशन. करा. हां, ते तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि कमेंट करा की नक्की किती वर्ष झाली आहे त्या बिल्डिंगला. आता मी तुम्हाला दाखवते की भुयार, आमच्या कॉलेजचं भुयार, म्हणजे मध्यंतरी एक न्यूज फेमस झाली होती की जे हॉस्पिटलमध्ये भुयार सापडले, तर ते आमच्याच कॉलेजमध्ये सापडलं होतं. ते मी तुम्हाला दाखवते. हे आहे ते भुयार जे आमच्या कॉलेजच्या इथे सापडलं होतं, आणि ते न्यूज आली होती तेव्हा आम्ही काहीतरी सेकंड इयरला होतो. 2 वर्ष झाली आता त्या गोष्टीला, आणि ते आता टाळं लावून बंद केलं, कारण की आतमध्ये कुत्रा वगैरे जाईल किंवा कोण गेलं वगैरे तर समजणार नाही, म्हणून ते. तर आत्ताच मी कॅल्क्युलेट केलं, तर आमचं जे कॉलेज आहे ते 133 इयर्स ओल्ड आहे. म्हणजे एवढा जुना वारसा असलेली आमची वास्तू आहे, आमच्या कॉलेजची वास्तू आहे. तिथे उभा राहिला तो हा आमचा CR आहे या महिन्याचा. आमचा दर महिन्याला CR चेंज होत असतात. पण हा सगळ्यात सिन्सिअर मुलगा मुलांची वाट बघतोय काटेगाव. तो म्हणतो मला पगार द्या. आमच्या कॉलेजने वाटतं 2 नवीन हे चौकीदार वॉचमॅन अपॉइंट केले. काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? ऐसे टूर देना.
तर ही होती माझ्या कॉलेजची टूर. तर काम चालू आहे, तर मे बी एवढा चांगला व्हिडिओ आला नसेल आणि मी पण माझा फर्स्टच व्हिडिओ, त्यामुळे मे बी चांगला आला नसेल, पण प्रयत्न केला आहे. तर ठीक आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. अरे